नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि ARTI मार्फत जी काही पूर्व प्रशिक्षणासाठीची परीक्षा असते त्यामधील सारथीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. बरेच विद्यार्थी सारथीच्या निकालाची वाट पाहत होते. शेवटी आता जी काही निवड यादी आहे ती त्यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली. सध्या तुमची निवड झाली असं यांचं म्हणणं नाही, पण इथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होणार आहे आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन आपलं होत असतं. सध्या जी आहे ती लिस्ट प्रोव्हाइड झालेली आहे. तर लिस्टमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांची नावे आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांची नाहीत, त्यानंतर कट ऑफ काय लागले, कोणत्या कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागलेले आहेत, MPSC झालं, UPSC झालं, बँकिंग झालं, यामध्ये डिफरन्स काय आहे, तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आणि जर सर्व PDF तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर त्या आपण ऑलरेडी दुपारीच टेलिग्राम ग्रुपला टाकलेल्या होत्या. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व ज्या PDF आहेत त्या डाउनलोड करू शकता आणि तुमचं नाव त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. आता स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक महाराष्ट्रात आता सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2018 पासून ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे, जे की तुम्हाला आगामी परीक्षेसाठी उपयोगी पडू शकतात. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे बुक खरेदी करू शकता, किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ग्रुपवर आलेलो आहोत. यावर आपण दुपारीच साधारणतः 5 दुपारी नाही म्हणजे संध्याकाळी, कारण की दुपारी तर लिंक ॲक्टिवेट झालेली होती, निकाल वगैरे लागलेले होते. आपण सुरुवातीला लिंक दिली होती, पण बऱ्याच विद्यार्थ्यांची मेसेज आले होते की PDF जी आहे ती आम्हाला डाउनलोड करता येत नाही किंवा साईटवर लोड आहे. त्यामुळे नंतर आपण पुन्हा PDF सुद्धा अपलोड केलेल्या होत्या. इथे जर आपण पाहिलं तर जो काही सारथीचा रिझल्ट आहे तो साधारणतः 2च्या आसपास, म्हणजे 2च्या पूर्वीच 1:30च्या आसपासच आपल्यापर्यंत माहिती आली होती आणि लगेच ती मी ग्रुपला सुद्धा शेअर केली होती. तर आता पहा, इथे आपण ते PDF टाकलं. एक एक करून PDF ओपन करूया. सर्वात प्रथम जे काही स्टाफ सिलेक्शन आहे त्याचे आपण PDF ओपन करतोय. त्याचं नाव जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर यामध्ये 200चा जो अंक आहे तो दिलेला आहे. त्यानंतर सारथी स्टाफ सिलेक्शन, नंतर जे वर्ष आहे ते सुद्धा त्यांनी दिलं 25-26. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं याचं नाव आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही काय आहे, कारण की ही फायनल मेरिट लिस्ट नाही किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट ही नाही. याच्यानंतर तुमचं DV वगैरे होत असतं आणि नंतर लागत असते ती म्हणजे फायनल लिस्ट. तर सध्या फक्त प्रोव्हिजनल लिस्ट आहे, ज्याला आपण तात्पुरती निवड यादी असं म्हणतो. तर यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावे आहेत त्यांची कागदपत्रांची पडताळणी होईल आणि नंतर त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे. एक PDF आपण या ठिकाणी ओपन करून घेऊया आणि त्यानुसार कट ऑफ कसे लागले, कोणकोणत्या विद्यार्थ्यांची नावे आहेत ती चेक करू. त्यावरून तुम्ही इतर PDF सुद्धा चेक करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, एक PDF आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे. यामध्ये सुरुवातीला सारथीची माहिती त्यांनी दिली की स्टाफ सिलेक्शन कमिशन नॉन गॅजेटेड एक्झाम परीक्षा पूर्व प्रशिक्षण उपक्रम 2025-26 साठी लाभार्थी निवडीकरिता आयोजित सामायिक प्रवेश परीक्षा तात्पुरती गुणवत्ता यादी. यामध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रोव्हिजनल जी काही मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात येत आहे, पण सदर यादी, महत्त्वाचा पॉईंट आहे, तात्पुरती गुणवत्ता यादी आहे, अंतिम निवड यादी नाही. अंतिम निवड ही आवश्यक व अनिवार्य प्रशिक्षण अर्हता तसेच संबंधित मूळ कागदपत्रांची पडताळणी झाल्याच्या नंतरच अंतिम लाभार्थ्यांची निवड केल्या जाणार आहे. म्हणजे DV वगैरे होईल, त्यानंतर जे जे यशस्वीरित्या DV पार पडतील त्यांचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. म्हणून अजूनपर्यंत तरी सिलेक्शन झालेलं नाही. तुमचं DV वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही सांगू शकता की माझं सिलेक्शन झालं. आता काय खाली काय दिलेलं आहे, विद्यार्थ्याची नावे आहेत. सुरुवातीला सिरियल नंबर आहे, त्यानंतर रोल नंबर आहे, नंतर आहे विद्यार्थ्याचं नाव, नंतर आहे जेंडर आणि सर्वात शेवटी आहे पर्सेंटाईल स्कोर. अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे काही निवड यादी आहे किंवा तुमचं जे काही सिलेक्शन होणार आहे ते तुमचं पर्सेंटाईल बेसिसवर होईल. सुरुवातीला जेव्हा पर्सेंटाईल आलेला होता तर काही विद्यार्थी म्हणत होते हा फक्त पर्सेंटाईल आहे, हा इतका उपयोगाचा नाही. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपलं सिलेक्शन होत असतं ते पर्सेंटाईल असो किंवा आफ्टर नॉर्मलायझेशन असो तर त्याच्याच बेसिसवर होतं. म्हणून सर्वात शेवटी जो काही पर्सेंटाईल आलेला असेल तो किंवा जे काही नॉर्मलायझेशन होऊन आपले जे मार्क्स असतात त्याच्याच बेसिसवर आपली निवड केली जाते, ना की रॉ स्कोरवर. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण सुरुवातीला सांगितला होता, ज्यावेळी इतर ठिकाणचे निकाल आलेले होते किंवा पर्सेंटाईल स्कोर त्यांनी स्कोर कार्ड उपलब्ध करून दिलं होतं तेव्हाच. आता आपण लिस्टवर येऊया. लिस्टमध्ये जर तुम्ही पाहिलं साधारणतः सुरुवातीला काय आहे, जनरल मेरिट लिस्ट आहे, म्हणजे सर्वसाधारण मेरिट लिस्ट. यामध्ये विद्यार्थ्यांची नावे जर आपण पाहिली तर एकूण जनरल मेरिट लिस्टमध्ये मेलसाठी आपल्याला नावे दिसतात 136 खाली येतोय आपण, तर 198 पर्यंत या ठिकाणी आपल्याला नावे दिसली. किती? 198 विद्यार्थ्यांपर्यंतची नावे जनरल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला दिसली. नाही सॉरी, यामध्ये PWD मेरिट लिस्ट सुद्धा आहे, म्हणजे जनरल कुठेतरी वरच राहिलेली असावी.
वुमन इथपर्यंत पहा. जनरल जर तुम्ही पाहिलं, जनरल म्हणजे सर्वसाधारण जे की मेल कॅन्डिडेट आहेत सर्वसाधारण या ठिकाणी त्यांची नावे आहेत. महिलाही यामध्ये असू शकतात, असं नाही की सर्वसाधारणमध्ये फक्त मेल आले फिमेल नाही आहेत. सर्वसाधारण म्हणजे सगळे, सर्वसाधारण म्हणजे जनरल जी कॅटेगरी आहे त्यासाठी इथे पाहू शकता तुम्ही. काही महिलांची नावे सुद्धा तुम्हाला दिसतील, काही फिमेल आहेत काही मेल आहेत सर्व आहेत. तर जी काही जनरलची त्यांनी लिस्ट लावलेली आहे ती लावलेली आहे 128 विद्यार्थ्यांपर्यंत. 128व्या क्रमांकाचा जर आपण विद्यार्थी पाहिला तर त्याला 98.98% स्कोर आहे, म्हणजे 98.98 पर्यंत या ठिकाणी जनरल मेरिट लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येत आहे. साधारणतः 98वर जवळपास आपण हे स्टाफ सिलेक्शनचा रिझल्ट जो आहे तो पाहू शकतो. नंतर सुरू होते वुमन मेरिट लिस्ट, म्हणजे महिलांची जी काही मेरिट लिस्ट आहे ती गुणवत्ता यादी आपण त्याला असं म्हणतो. तर महिला जर आपण पाहिल्या तर महिलांची जी काही लिस्ट आहे ती आपल्याला दिसते 188व्या क्रमांकापर्यंत. 188व्या क्रमांकापर्यंत या ठिकाणी महिला आहेत. सुरुवातीला जनरल त्यांनी दाखवलं. फिमेलचा जर आपण लास्ट फिमेल पाहिली तर ती आपल्याला दिसते 96.72वर, म्हणजे 96.72वर या ठिकाणी फिमेल आपल्याला दिसतात. 98वर आपल्याला मेल दिसतात किंवा जनरल जी लिस्ट आहे ती सुद्धा आपल्याला दिसते. नंतर PWDची मेरिट लिस्ट जर आपण पाहिली तर ती सुद्धा आपल्याला 89पर्यंत आलेली दिसते. PWDमध्ये मेल फिमेल दोन्ही आले. तर इथे जर मेल पाहिला आपण लास्टचा तर 89 मार्क्स घेऊन लिस्टमध्ये आहे सर्वात शेवटी. आणि ऑर्फनची जर आपण लिस्ट पाहिली 200 विद्यार्थ्यांपर्यंत तर 77.43वर ऑर्फनचा कट ऑफ लागलेला आहे, असं तुम्ही याला म्हणू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि नंतरच त्यांची निवड केल्या जाईल. सध्या किती उमेदवार त्यांनी घेतले तर 200 उमेदवार त्यांनी घेतलेले आहेत. 200चा आकडा आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. त्या PDFच्या नावाची सुरुवातच त्यांनी 200 पासून केलेली होती. बरेच विद्यार्थी विचारतात की जागा किती आहेत, जागा किती आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या विद्यार्थ्यांची नावे यामध्ये आहेत तेवढ्या जागा तर त्यांनी आहेत. 200 सुरुवातीला आकडा त्यांनी दिला आहे, तर यावरून 200 विद्यार्थी सध्या त्यांनी घेतले. पण DV झाल्याच्यानंतर जी काही फायनल लिस्ट येईल त्यावेळी आपल्याला समजेल की नेमके किती विद्यार्थी घेतल्या जातात. हा राहिला एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा म्हणजे काय, यामध्ये काही विद्यार्थी विचारतात की वेटिंग लिस्ट लागत असते का. तर हो, वेटिंग लिस्ट लागत असते ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही विद्यार्थी अपात्र ठरतात किंवा काही विद्यार्थी जात नाही, काही लाभार्थी या ठिकाणी लाभ घेत नाही किंवा इतर ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. तर अशा विविध कारणांमुळे या ठिकाणी विद्यार्थ्याची निवड होत नाही आणि त्याच जागी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली जाते. बऱ्याचदा 2-2, 3-3 वेटिंग लिस्ट क्लिअर होताना आपल्याला लास्ट इयरला दिसलेल्या होत्या. म्हणून तुम्ही वेट करा फायनल रिझल्टचा, DV वगैरे होऊन जाऊ द्या आणि त्यानंतर जेव्हा फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्यावेळी आपण गृहीत धरू की एवढे विद्यार्थी सिलेक्ट झाले. सध्या फक्त तात्पुरती गुणवत्ता यादी त्यांनी लावली. यावरून कट ऑफचा अंदाज काय असू शकतो तुम्ही पाहू शकता की 77 आहे, 98 आहे, 96 पर्यंत सुद्धा कट ऑफ गेलेले दिसतात. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक PDF ॲनालिसिस करू शकता. कोणत्या एक्झामसाठी तुम्ही परीक्षा दिली होती, तुम्हाला किती पर्सेंटेज स्कोर होता आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. यानंतर आणखी काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.